ग्रामपंचायत गरपेटा अंतर्गत कोटामाल येथील महिलांनी लोकप्रतिनिधींविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्यांचा आरोप आहे की प्रत्येक निवडणुकीत आमदार, खासदार, सरपंच आणि वॉर्ड सदस्य मतदानाची विनंती करताना रस्ता, नालीसह विविध विकास कामांची आश्वासने देतात, मात्र निवडणूक झाल्यानंतर या आश्वासनांची पूर्तता होत नाही। महिलांनी सांगितले की अनेक लोकप्रतिनिधींनी विकासाची ग्वाही दिली होती, परंतु निवडणूक झाल्यानंतर त्यांनी वॉर्डात येऊन पाहणीही केली नाही आणि नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले। त्यामुळे कोटामाल गावातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून विकास कामे तातडीने करण्यात यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे। गरकपेटा अंतर्गत येणारा कोटामाल येथे आपण सध्या आहोत आणि ते काही महिला आहे आणि त्यांचे काही समस्या असल्याचं त्यांनी आज पत्रकारांना बोलले आहेत। आणि ताई, आपली मुख्य समस्या क्या है? मुख्य समस्या यह है कि हमारे को रोड होना कितने 50 साल से हम रह रहे, वोट डाल रहे, सब डाल रहे, एमएलए आता, कोई इलेक्शन आता, कोई आता, तुम्हारे बीच में आता, हम डालेंगे, रोड डालेंगे, हमको वोट डालो। हम लोग वोट डालते, हम तो सब जन आते जाते, वोट डालो बोलते, कोई वोट नहीं डाले, बाद में कब दिखते ही नहीं हमको। हम जाके पूछेंगे तो तुम कहाँ से आने वाले, कहाँ रहने वाले करके वही हमारे से बात करते। हम लोग किसको बताएंगे? कोई सुनते नहीं हमारा बात। हमको कुछ नहीं, हमको वोट ये हमारे को रोड आने को ना। हाँ, अंदर वो एमएलए सब जन आते, कोई सब जन वादा करते लेकिन कुछ निभाते भी नहीं। वादा करते लेकिन निभाते नहीं। बस बाद में हम लोग किसी कंप्लेंट देंगे तो कहाँ के रहने वाले हैं, हमको उनको पूछो, इनको पूछो बोलते, हम किसको पूछेंगे? किसी को पूछे तो भी वही बोलते हैं कि जब वो आएंगे हम भेज देंगे। 50 साल से रह रहे हम लोग, हमारी बुढ़े बुढ़ी सब मर रहे, हम भी मरने वाले, हमारे को रोड ही नहीं आ रहा, बच्चे भी घूमने वाले सब है। हमको रोड आने को ना, नाली आने को ना, पानी आने को ना। त्यांची समस्या आहे हे आहे, इलेक्शन आलं की आमदार येतात, खासदार येतात, ग्रामपंचायतचे सरपंच येतात, ते फक्त नावापुरता तुम्हाला रोड बनवून देऊ, नाली बनवून देऊ आश्वासन देतात आणि जातात, असे यांनी महिलांनी सांगितले आहे। आम्ही त्यांना त्या आशेवर आम्ही त्यांना मतदान करतो, मात्र त्यानंतर त्यांनी इकडे आमच्या गावात येऊन पाहत नसल्याचा आता ताईने सांगितलेलं आहे। तरी यांचं म्हणणं एकच आहे की आमच्या वार्डात नाली आणि रोड बनवून द्यावे अशी त्यांनी शासनाला मागणी करत आहे। श्याम बेजनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।